ममाईच्या किचनमध्ये आज करूया आलू पराठे. आलू पराठ्यासाठी 5-6 बटाटे म्हणजे 1 पाव बटाटे मी वाफवून घेतले, साल काढून घेतले. 5-6 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आले आणि जिरं टाकून त्याची पेस्ट करून घेतली. कोथिंबीर आणि कणिक थोडंसं जास्त तेल घालून घट्ट भिजवून घेतली आणि चवीनुसार मीठ. हे बटाटे किसून घ्यायचे आणि त्याच्यात ही पेस्ट, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून सगळं कालवून घ्यायचं. कणकीचा एवढा गोळा घेऊन त्याची अशी छोटी पोळी करून घ्यायची आणि बटाट्याचा एवढा असा गोळा घ्यायचा आणि आपण पुरण भरतो तसं असं पॅक करून घ्यायचं. असे सगळे उंडे भरून घ्यायचे पराठ्याचे. साधारणपणे 6-7 होतात 1 पाव आलू उकडून घेतला की. पिठावर पराठा गोल लाटून घ्यायचा, थोडासा जाडसरच लाटायचा. एक एक करून सगळे पराठे छान शेकून घ्यायचे. तेल सोडायचं, दोन्हीकडनं तूप किंवा तेल लावून छान शेकून घ्यायचे. हे आपले आलू पराठे सॉस, दही किंवा मागे दाखवली तशी हिरव्या मिरच्यांच्या चटणीसोबत खाण्यासाठी तयार.